स्कूल माधवनगरचा आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात। याविषयी सविस्तर माहिती अशी की माधवनगर येथील सांगली शिक्षण संस्थेच्या सौछाया नेमीचंद मालू प्री प्रायमरी व शेठ मूलचंद गोपीलाल मालू प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी उदंड उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात प्री प्रायमरी ते चौथी पर्यंतचे सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते। विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेतील दोन बाळचमुनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल रखुमाईच्या फोटोचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साक्षी घाडगे व प्राथमिक प्रमुख सौ मधुरा राजाजना यांच्या हस्ते करण्यात आले। टाळ, मृदुंग, वाद्याच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली। संपूर्ण शाळा परिसर पंढरीमय झाले होते। शाळेच्या सर्व बालगोपाल वारकऱ्यांनी पालकांसह माधवनगर वासियांची मने जिंकली। सर्व विद्यार्थी व शिक्षक रिंगण व फुगडी खेळण्यात दंग झालेले होते। सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीची माहिती इयत्ता 9वीचा विद्यार्थी अभिषेक सावंत याने सांगितली, तर शिक्षिका कुमारी स्नेहल पोद्दार यांनी पंढरीच्या वारीचे महत्त्व सांगितले। भारतीय संस्कृती व परंपरा जपण्यासाठी सांगली शिक्षण संस्था नेहमीच अग्रेसर असते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी भारूड सादर केले। विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गीतांवर आधारित नृत्य सादर केले। या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ साक्षी घाडगे, प्राथमिक प्रमुख सौ मधुरा राजाजना, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ स्वप्नाली जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमासाठी सांगली शिक्षण संस्थेचे संचालक श्री अमोल करंदीकर तसेच पर्यवेक्षक डॉक्टर श्री सुशील कुमार यांचे मार्गदर्शन लाभले। संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात, आनंदात संपन्न झाला। या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेऊन बालचमूंचा आनंद द्विगुणित केला।